नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार म्हात्रे कंपनीच्या गलथान कारभारामुळे अपघातांची मालिका। देवलफडी पुलावर अग्रवाल दाम्पत्यांचा भीषण अपघात, दोघेही गंभीर जखमी। महामार्ग चौपदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवलफडी पुलाजवळ ट्रक व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात सोनगड येथील व्यापारी करण अशोक अग्रवाल व त्यांच्या पत्नी कल्याणी अग्रवाल हे गंभीर जखमी झाले। विसरवाडीहून गुजरातकडे जात असताना हा अपघात घडला। अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। गंभीर जखमी झाल्याने करण अग्रवाल यांना पुढील उपचारासाठी तातडीने सुरत येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार मे.जे.एम. म्हात्रे कंपनी यांच्यातील समन्वयाअभावी महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कासवगतीने सुरू आहे। संबंधित ठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलाय। या मार्गावर यापूर्वी अनेक अपघात घडले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। गंभीर अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, तसेच आवश्यक ठिकाणी सूचना फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स व रात्रीसाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी होत आहे। लोकसेतू मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लाला चव्हाण। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।